कुठल्याच मेडिकलमध्ये आज पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी अमोल सातपुते यांच्याकडे एका कंपनीच्या तक्रारी, दूषित पाण्याच्या तक्रारी संदर्भात तक्रार करायला आल्याच्या नंतर अधिकाऱ्याकडे जिल्हाभरातून लोक आपल्या व्यथा मांडण्याकरिता येतात, परंतु हिथं आल्यानंतर त्या व्यथांची खिल्ली कशी उडवली जाते हे अमोल सातपुते नावाच्या अधिकाऱ्याकडे पाहिल्यानंतर कळतं. आम्ही आज त्यांना या ठिकाणी व्हिजिट दिली आणि त्यांच्याकडे प्रणित मोरेंनी त्यांची जी काही तक्रार होती ती तक्रार मांडली, परंतु तक्रार मांडत असताना तुम्ही तक्रार करू नका, सदरची कंपनी ही अत्यंत प्रामाणिक कंपनी आहे, त्या कंपनीच्या माध्यमातून 2-4 लोकांना रोजगार मिळालेला आहे. आता ती 2-4 लोक यांच्या जवळची आहेत का असा असणारा प्रश्न आहे. आणि आम्ही कारवाई करून देखील अथवा व्हिजिट करून देखील त्या कंपनीचं तुम्ही काही करू शकत नाही. हा गोड पाण्यातला दम देण्याचं काम या प्रदूषण नियंत्रण महामंडळाने नेमलेल्या अधिकारी अमोल सातपुतेने केलेलं आहे. म्हणून माझी या विभागाच्या अध्यक्षांना विनंती आहे, तात्काळ असल्या अधिकाऱ्याचं निलंबन झालं पाहिजे, त्याचे आणि कंपनीचे काय लागेबंदे आहेत याची चौकशी झाली पाहिजे आणि पुढील विषयासंदर्भात या कंपनीनं मांडलेल्या उच्चांकासंदर्भात, आपल्या मनमानी कारभारासंदर्भात जे काही म्हणणं आहे ते आता आमच्या जिल्ह्याचे नेते प्रणित मोरे हे सांगतील. आज पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय जोगेंद्र कवाडे सर, या महाराष्ट्र उद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष राज्यमंत्री जयदेवभाई कवाडे, जिल्ह्याचे अध्यक्ष सुभाष कांबळे यांच्या सगळ्यांच्या दिशानिर्देशानुसार आम्ही अमोल सातपुते जे उपप्रादेशिक अधिकारी आहेत महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे त्यांची भेट घेतली. विषय असा की मॅप्रो कंपनी शेंदूरचा आधीच सुरू झाल्यापासून मॅप्रोनं उन्माद मांडलाय. 4-5 शेतकरी मॅनेज करायचे आणि बाकीच्यांच्या शेतात पाणी रात्रीचं सोडायचं. आज पावसामुळे ते सगळं पाणी त्या विहिरींमध्ये आलंय, माणसांना प्यायला पाणी नाही. आम्ही साहेबांना म्हणतोय 48 तासात व्हिजिट करा, तर साहेबांची बोलायची भाषा अशी की मला जेव्हा वाटेल तेव्हा मी व्हिजिट करेल, तुम्ही मला सांगायचं नाही. म्हणजे सामान्य नागरिकांनी यांना काही सांगायचं नाही. यांनी मात्र आमच्या टॅक्सच्या पैशातनं फक्त पगार घ्यायची आणि कंपनीवाल्यांसोबत संगनमत साधून पैसे घ्यायचे. हे यांच्या वागणुकीतून आता उघड झाले. मॅप्रो यांना कारवाई करायची नाही हे आता इथून स्पष्ट झाले. पण आता आम्ही पण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जे काही अध्यक्ष सिद्धेश कदम त्यांच्या घराबाहेर आंदोलन करणार आणि मॅप्रो तर आमच्याच हो, मॅप्रो कारवाई होईल अधिकारी चांगला असेल तर, पण पहिला अमोल सातपुतेंना इथनं रवाना करा, कारण ते काय कारवाई करायला सक्षम नाहीत. एक अर्ज देऊन वर्ष झालं तरी अर्ज निकाली निघत नाही, काय होत नाही. नुसतंच म्हणणार माझ्याकडे 1000 कंपन्या आहेत आणि मला 1000 कंपन्यांना व्हिजिट करायची. तर मॅप्रो आता कारवाई होती का नाही आम्ही बघतोयच, पण पहिले अमोल सातपुतेंवर कारवाई करा. ह्या मागणीसाठी आता आम्ही इथं पुढे लढणार आहे, एवढं तिथं सांगतो. आणि मॅप्रो सारख्या धनदांगड माणसांना मागं घालून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे हे अमोल सातपुते साहेब जे पाप करतात त्याची फळं त्यांना ह्या जन्मात पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे मिळतील ह्याची मी इथून शाश्वती. पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा विजय, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा विजय. भाई कवाडे तुम आगे बढ़ो. आज मौजे शेंदूरजणे येथील मॅप्रो कंपनीच्या दूषित सांडपाण्यामुळे जो स्थानिक शेतकऱ्यांना त्रास होतोय त्याची दखल घेण्यासाठी आज आम्ही स्थानिक शेतकऱ्याच्या बांधावर आलेलो आहे. ही तुम्हाला दिसते ही दूषित झालेली विहीर आणि आता आपण ऐकूयात स्थानिक शेतकऱ्यांचं याच्यावर काय मत आहे. मी येथील एक बाधित शेतकरी आहे आणि मॅप्रो कंपनीच्या पाण्यामुळे माझी शेती संपूर्ण खराब झाली आहे. पाणी खराब झाले विहिरीचं आणि ह्या पाण्यामुळे माझी संपूर्ण शेती बाद होईल, तरी मॅप्रो कंपनी याची दखल अजिबात घेत नाही. मी वारंवार सांगून किंवा प्रशासनाला आम्ही सांगितलं तरी बी ते काही दखल घेत नाहीत. तरी याची पुढील कारवाई व्यवस्थित व्हावी अशी आमची मागणी आहे सर्व शेतकऱ्यांतर्फे. आमच्या विहिरीचं पाणी खराब आहे, घरात सगळ्यांना आजार पडलाय, ताप थंडी जुलाब सगळ्यांना होत्यात. भाडेकरी पण त्यांची भाडेकरी ती सगळीच आजारी आहेत. कशा कारणामुळे? विहिरीचं पाणी खराब झाल्यामुळे. कशानं पाणी झालंय विहिरीचं काय? आता आम्हाला काय माहित नाही, मॅप्रो कंपनीवरती आहे, त्यांना पाणी जर सोडलं असेल खाली तर आपल्याला काय माहित नाही. आपल्याला त्यांना इकडे बी सोडले तिकडे बी सोडले असं वाटतंय आम्हाला. कधीपासून हे असं होते? आता बरेच दिवस झाले, पण आता 1 वर्ष झालं जास्त त्रास होते. अच्छा, तुमच्या विहिरीचं काय झालं?
तुमच्या विहिरीचं आमच्या विहिरीचं आता झाले त्यांच्या विहिरीचं काळच पाणी त्यांना प्यायच लागतं, त्याशिवाय आम्हाला तीच पाणी आम्ही पितो. तुम्ही सर्वांना मॅप्रोच्या इथं गेलेला का? मॅप्रोवाल्यांना तुम्ही बोलला का त्यांच्या साहेब आता की साहेबांना? त्यांचं बघायला मग साहेब येऊन बघून गेलाय. एमपीसीबीचं म्हणजे हे प्रदूषण नियंत्रणवाले अशी म्हणतात 2 महिन्यामागे त्यांचा माणूस आलता, तर ते आलता का तुमच्याकडे? नव्हता आमच्याकडे नव्हता नाही आला. नाही तुमच्याकडे नव्हता. नाही त्यांना काय केलं माहिती का, पहिलं पाणी जे घाण पाणी आहे ना हा डोंगराच्या कडेला ठेवलेलं आहे तिथं, तिथं त्यांनी खड्डा त्यांना काढला. त्याला मुजावलंय. हा आता ती पाणी पावसाळ्यात बाहेर निघणार, हा. घाण जी आहे ना निघतंय, त्याच्या पर्क्युलेशन सगळं वड्यालाच होतंय ना. वड्याला विहिरीला आता हे नाला बघितला तुम्ही इथं, बघितलं सगळा पुढेही झालाय. नाल्याच्या तिथनं पर्क्युलेशन कुठं होतं, विहिरीच होणार ना. बरोबर, शेजारीच विहीर आहे. आता पाणी प्यायचं त्यांनी कुठं? तिथलं चेक केलंय, हा त्यांनी तिथलं चेक केलंय, आपल्या विहिरीची नाही बघायला नाही त्यांचं काहीच चेक केलं नाही. आपल्या बघितल्या का त्यांनी त्यांनी विहिरी? नाही ना- आपल्या